कामगारांच्या हितासाठी सेवक, संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। संघटनेच्या माध्यमातून सांगली, मिरज व तासगाव, कवठेमंकाळ मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी माहिती सेवक, संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष फारुख ककमरी आणि जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांनी दिली। सांगलीमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते फक्त एक दुसऱ्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं व समाजाला दूर करण्याचं राजकारण चालू आहे। या सर्वांमध्ये कुठेतरी कामगार हा दबवला जात आहे। बहुतांश लोकांमध्ये कामगार म्हणजे फक्त बांधकाम मर्यादितच कामगार लक्षात येतात आणि सर्वांच्या डोक्यात फक्त कामगार म्हणून भांडी पेटी वाटप हेच कामगारांचं भल्याचं काम दिसून येत आहे। मात्र जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा पुरवणारा आरोग्य कर्मचारी याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यांच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे या कामगारांच्या प्रश्नांच्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संघटनेने ठरवलं आहे, अशी माहिती अध्यक्ष फारुख ककमरी यांनी दिली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी माननीय विज्ञान लोंढे, जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, विजय वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष आमिर मुजावर, मिरज तालुका अध्यक्ष सचिन वाघमारे, सांगली जिल्हा संघटक मानतेश कांबळे, अबुबकर ककमरी, शाहरुख ककमरी, विनायक पाटील, अनिल पाटील, देवीदास सावळे, स्वप्नील जाधव, कादर बशा बागवान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते। सेवक, संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सांगली, मिरज आणि कवठेमंकाळ, तासगाव इथं कामगाराच्या हितासाठी म्हणून उमेदवार लावणार आहोत। कामगार म्हणजे फक्त बांधकाम कामगार हा मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रातला कामगार हा कामगारच आहे। मिरज, सांगलीमध्ये मेडिकल फील्डमधले म्हणजे आरोग्य क्षेत्रातील कामगार, शेतमजूर कामगार, पेट्रोल पंपावरील कामगार आणि तसं अनेक प्रकारचे जे सर्व कामगार आहेत त्यांच्या हितासाठी आणि समर्थनासाठी आम्ही उमेदवारी लावत आहोत। आणि आमची जी सांगली, मिरज आणि कवठेमंकाळ, तासगावमध्ये आमच्या संघटनेचे सभासद आहेत, ती सभासद आमची जवळजवळ तिन्ही ठिकाणची मिळून 16,000च्या आसपास आमची सभासद आहेत। त्या सभासदांच्या विश्वासावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, जेणेकरून येणाऱ्या काळात कामगार हितात आम्ही काम करू, त्यांना न्याय व त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही असं घोषणा करतो की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये, महामंडळाच्या क्षेत्रामध्ये जो एजंटगिरी चालू आहे, जो टक्केवारीचं काम चालू आहे, त्याला हाणून पाडू आणि तो त्यांचा जाळा आम्ही विस्कळून काढू आणि कामगारासाठी निश्चित एक चांगली भूमिका आमची मांडून त्यांच्या हितासाठी काम करू, अशी घोषणा करतो।